छान दिवस आहे, खूप चांगला दिवस आहे. प्रार्थना करा की लहान लेकरं आहेत ते रडणार नाहीत, कारण रडले तर मग त्यांना घेऊन जायचं बाहेर आता अवघड होणार आहे. लहान आहेत ते, त्यांना काय बोलू शकत नाही, तुम्हाला बोलू शकतो. ओके, सो जसं पास्टर अमित केदारे म्हणाले की आज थोडं नाचणं आमचं डान्स करायला कमी मिळाला असं मला त्यांना पण वाटतंय, मला पण वाटतंय. परंतु काहीच काळजी करू नका. शेजारच्याला म्हणा काहीच काळजी करू नकोस, मनसोक्त आनंद करायला मिळणार आहे. हालेलुया. मनसोक्त. आमेन. पण सध्या वेळ वचनाची आहे. कोणतरी कोणाला तरी म्हणा सध्या वेळ वचनाची आहे. सध्या वेळ वचनाची आहे. मत्तेय शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 18वं वचन आपण उघडूया. मत्तेय शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 18वं वचन आपण उघडूया. ओके. हालेलुया. जितके उभे आहेत त्यांना पण मला सांगायचं आहे की देव तुमच्यावर खूप प्रीती करतो, खूप प्रेम करतो. थँक्यू. उभे आहात आणि वचन ऐकत आहात याच्यासाठी. गॉस्पेल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 1 वर्स 18 तुमच्या समोर मी वाचतो. नाउ द बर्थ ऑफ जीसस क्राइस्ट वॉज ॲज फॉलोज. When his mother Mary had been betrothed to Joseph, before they came together, she was found to be with child by the power of the Holy Spirit. I read from the Amplified Version. 18वं वचन तुमच्यासाठी मी वाचतो मराठीमध्ये. येशू ख्रिस्ताचा जन्म या प्रकारे झाला. त्याची आई मरिया हिचे योसेफास वाग्दान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. आमेन. प्रार्थना करू. पिता येशूच्या नावाने आज बोललं जाणारं वचन तुझ्या हातामध्ये आम्ही देतो. पवित्र आत्मा आज तू आमच्याशी बोलावस ही आम्ही विनंती तुझ्याजवळ करत आहे. आमची सहायता कर. येशूच्या नावाने मागतो पिता. आणि सर्व म्हणाले आमेन. हालेलुया. मी माझ्या वचनामध्ये जाण्याच्या अगोदर 1-2 मिनिटं मी बोलेन, खास करून अशा सर्व लोकांसाठी जे कदाचित इथे पहिल्यांदाच आलेले आहेत आणि कदाचित येशूविषयीची ओळख त्यांना पुरेशी अशी झालेली नाही आहे. मला त्या लोकांना सांगायचं आहे की आज हे जे एकत्रीकरण झालेलं आहे, आज हे दाटीवाटीने जे बसणं जे इथं होत आहे, तो एक सण आहे म्हणून होत नाही. तो केवळ एक आणि एक व्यक्तीसाठी आहे. त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. साऱ्या गर्दीच्या आणि सर्व गर्दीमध्ये बसण्याच्या, घाम गाळून सगळ्या बसण्याच्या योग्यतेचा केवळ एकच व्यक्ती आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्या येशूसाठी आज हे सर्व इथं लोक आलेले आहेत. कोण आहे हा येशू आणि ह्याने काय केलेलं आहे आमच्यासाठी? मला तुम्हाला सांगू द्या, मनुष्य जन्मापासून पापी आहे. त्याला खोटं बोलणं कोण शिकवत नाही, परंतु मनुष्य खोटं बोलतो. त्याला चुकीचं काय करण्यापासून, त्याला मार ते लहान लेकराला शिकवत नाही कोणी, परंतु त्याला कळतं मारायचं आहे म्हणून. हे सर्व सांगतं काय आहे की मनुष्य जन्मापासून पापी आहे आणि मनुष्याला पापापासून विमोचन, पापापासून मुक्तता ही आवश्यक आहे. आणि हे होण्यासाठी कोणाचं तरी रक्त सांडणं गरजेचं होतं. जुन्या काळामध्ये फक्त आणि फक्त एका जनावराचं, एका पशुचं बलिदान करून त्याचं रक्त सांडून तात्पुरतं पाप विमोचन मिळत असे. परंतु एक परमेश्वर जो जिवंत देव, त्याने निर्णय घेतला की मी एक अशी तरतूद करेन, एक कायमचा कोकरा वदला जाईल, ज्याचं रक्त यथायोग्य, पापमुक्त, अतिशुद्ध आणि पवित्र असेल. ते रक्त मी सांडेन आणि त्या रक्ताच्या द्वारे जे कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतील त्याचं कायमस्वरूपी पापापासून मुक्तता आणि अनंतकालचं जीवन त्याला प्राप्त होईल. ह्या एकमेव सत्य
गोष्टीकडे संपूर्ण लक्ष देऊन पिता परमेश्वर जो स्वर्गामध्ये विराजमान आहे त्याने निर्णय घेतला की कोण आहे जो योग्य आहे, कोण आहे जो एक असा कोकरा आहे, कोण आहे जो असा त्याचं रक्त अगदी शुद्ध आणि पवित्र आहे, तो कोणी नसून माझा एकुलता एक पुत्रच असणार. आणि म्हणून त्याने निर्णय घेतलं की मी माझा एकुलता एक पुत्र ज्याचं नाव पृथ्वीवरती आल्यानंतर प्रभू येशू झालं त्याला मी पाठवेन. आणि म्हणून तो येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती आला. त्याच्या जन्माविषयी आज आम्ही साजरा करतोय. मला लोकांना सांगू द्या, ख्रिस्ती लोकांना विश्वासाला जर विसर पडला असेल तर मी आठवण करून देतो, जे नवीन आहे त्यांच्या कानी देखील हे पडू दे. आमच्या पापांसाठी मरण्याकरिता येशूचा जन्म झाला. कुठल्याही आईवडिलांना असं वाटत नाही, कुठल्याही आईवडिलांना असं वाटत नाही की आमच्याकडून एक लेकरू जन्म घ्यावा मरण्यासाठी. कुठल्याही आईवडिलांची इच्छा नसते. ते वाट बघत असतात की ते आमच्या जीवनामध्ये लेकरू आमचा कधी जन्म घेईल, कारण त्या लेकराला आम्हाला उत्तम जीवन द्यायचं आहे. हीच इच्छा आईवडिलांची असते. परंतु एक पिता स्वर्गामधला त्याने निर्णय घेतला, माझ्या पुत्राचा जन्म पृथ्वीवर मी एका कारणासाठी आणि एका कारणासाठी करतो, ते म्हणजे त्याला वधण्यासाठी, त्याला मारण्यासाठी. त्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी आज आपण इथं एकत्र जमलेलो आहोत. वी हॅव कम टुगेदर फॉर दॅट जीसस हू वॉज बॉर्न ओनली टू डाय फॉर अस. हालेलुया. या गोष्टीची जाणीव आपण घेऊन इथून जाऊया. मला माहिती आहे, मला माफ करा, मी थोडंसं सिरियस बोलत आहे. आज आनंदाचा दिवस म्हणून मानला जातो आणि जगभरामध्ये आनंद केला जातो. 12:02 फटाकड्या फुटलेले मी काल ऐकले. आनंद आहे ना त्याच्यामुळं. परंतु एक गोष्ट गांभीर्याने आज आपण इकडून घेऊन जाऊया. आम्ही आनंद जरी करत असतो, for me, for my sin, Jesus had to be, he had to take birth on this earth to die. Amen. आणि म्हणून मी प्रोत्साहन आणि आवाहन दोन्ही एकाच समयाला देतो. अशा लोकांनी जर अशा लोकांनी अजूनही प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांचा वैयक्तिक तारणारा व प्रभू म्हणून स्वीकारलेलं नाही आहे, आज ही सुवर्ण संधी आहे. तुम्हाला फक्त डोळे झाकायचे आहेत आणि म्हणायचं, येशू माझ्या जीवनामध्ये ये. मी विश्वास ठेवतो की तू माझ्यासाठी या पृथ्वीवरती आलास आणि तुझं रक्त माझ्यासाठी सांडलंस. तुम्हाला बस एवढंच करायचं आहे. आम्ही कोणाचं धर्म परिवर्तन करत नाही. येशू कोणाचाच धर्म परिवर्तन करत नाही. जसं गीता म्हणते की त्याने माझा धर्म बदलला नाही, परंतु माझ्यातलं सर्व अधर्म त्याने काढून टाकलं. हालेलुया. माय जीसस केम फॉर मी. माझा येशू माझ्यासाठी आला. कोणीतरी म्हणा आपल्या हृदयावरती हात ठेवून, माझा येशू माझ्यासाठी आला. हालेलुया. येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला. त्याची आई मरिया हिचे योसेफास वागदान झाल्यावर, वागदान नाही आता एक मराठी चांगला शब्द आला, काय साखरपुडा. काय त्या पुड्यात साखर असते आणि साखरेत म्हणजे आता मी कधीच साखर बघितली नाही साखरपुड्यामध्ये. जर काय बघितलं असेल तर भरपूरीने भांडणं बघितली आहेत. तुम्ही किती देणार आमच्या लेकीला, तुम्ही काय देणार आमच्या लेकाला. साखरपुड्यात हे होत असते. आणि कुठल्या पुडा आणि कुठली साखर. पण हां, मराठी गंमतशीर आहे खूप. येशू ख्रिस्ताचा जन्म आहे. त्याची आई मरिया हिचे योसेफास वागदान झाले. मरिया आणि योसेफ या दोघांनी आणि त्या दोघांच्या परिवाराने निर्णय घेतला की आता आमचं लग्न व्हायला पाहिजे. म्हणून त्या दोघांचं काय झालं, ते वागदान झाले. आणि म्हणजे त्यांचं काय झालं, दुसरा शब्द काय, मागणी. अजून काय, एंगेजमेंट झाली. आहे का चांगला शब्द आहे का एक, मागणी म्हणजे जरा वेगळं वाटतंय.
सगाई, एंगेजमेंट, माहिती आहे ना सगळ्यांना एंगेजमेंट. त्या दोघांचं एंगेजमेंट झालं. याचा अर्थ काय, एंगेजमेंटचा अर्थ काय, की आता मरियेसाठी योसेफ आहे आणि योसेफासाठी मरिया आहे. मरियेने इतर कुठला पुरुष आता पाहू नये पती म्हणून, आणि योसेफाने आता दुसरी कुठली स्त्री पाहू नये आपली पत्नी म्हणून. एंगेजमेंटच्या नंतर एक काळ आहे, वाग्दान होण्यापासून विवाह होण्यापर्यंतचा एक काळ असतो. त्या काळामध्ये मरिया होती आणि योसेफ होता. हॅलो, समजायला लागले? 3च मुद्दे मला सांगायचे आहेत आणि मग मी बंद करणार आहे. एंगेजमेंट त्यांची झाली, काही दिवसाने त्यांचा विवाह होणार होता. या दोन गोष्टींच्या मध्ये ते दोघं होते, त्यांच्या दोघांचं जीवन होतं. ते खूप विचार करत असेल की आता विवाहामध्ये आम्ही काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, कसली प्रकारची तयारी असायला पाहिजे, कशा प्रकारे लग्न, कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही बोलवायचं. हॅलो, हे ते पाहत असतील. हे करत असताना त्यांची योजना करत असताना अचानक मरियेकडे स्वर्गदूत येतो आणि तिच्याशी बोलतो की तू गर्भवती होशील, तुला पुत्र होईल, त्याचे नाव तू. आणि मरिया कन्फ्यूज झाली, घाबरली तर होती परंतु कन्फ्यूज पण झाली. ती काय म्हणाली, मी आणखीन कुठल्याही पुरुषाला अजून जाणलेलं नाहीये. अर्थात दुसऱ्या शब्दामध्ये सांगू का, मी कुठल्याही पतीला किंवा एका पुरुषाला शारीरिकरित्या मी जवळ अजून गेलेली नाहीये, तर मी गर्भवती कशी होणार, हा विचार तिने केला. आणि स्वर्गदूताने तिला समजावून सांगितलं, पवित्र आत्मा तुझ्यावरती येईल आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे तू काय होशील, गर्भवती होशील. हे सगळं झालं. आता योसेफाकडे तो येत आहे स्वर्गदूत, आणि योसेफाला दर्शन प्राप्त होतं झोपेमध्ये. ठीक आहे, योसेफाला दर्शन प्राप्त होतं. त्याला कळतं की माझी होणारी पत्नी मरिया ही लग्न व्हायच्या अगोदरच गर्भवती आहे. तो चांगला होता म्हणून गपचूप तिला सूटपत्र द्यावं ह्याच्या विचारामध्ये तो होता. एंगेजमेंट तोडावी गपचूप, गावगावा करायचं नाही, कारण तो चांगला होता. म्हणा सगळे चांगला होता. पण त्याला दर्शन प्राप्त होतं स्वर्गदूताकडून. जो स्वर्गदूत मरियेकडे जातो तो स्वर्गदूत योसेफाकडे येतो आणि म्हणतो तू असं काही करू नकोस. आणि म्हणून इथं 18 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की त्याची आई मरिया हिचे योसेफास वाग्दान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. थोडक्यामध्ये पार्श्वभूमी दिली, ज्यांना माहीत नव्हतं हे त्यांच्यासाठी एक्सप्लेनेशन होतं. Between their engagement and their wedding, something happened. त्यांच्या एंगेजमेंट झाल्यापासून विवाह होणार ह्याच्यामध्ये काहीतरी घडलं. काय घडलं? पवित्र आत्मा उतरून आला. पवित्र आत्मा उतरून आला. माय फर्स्ट पॉइंट इज गॉड इंटरव्हीन्स इन युअर लाईफ. परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये हस्तक्षेप घालतो. त्यांनी विचार केला एंगेजमेंट करायचं आहे, एंगेजमेंट झाल्यानंतर लग्न करायचं आहे आणि वैवाहिक जीवन आनंदाने जगायचं आहे. सरळ योजना मनुष्याची त्यांनी केली, त्यांच्याकडे काहीच चुकलं नव्हतं. परंतु ह्या योजनेच्या मध्ये परमेश्वराने आपली एक अलौकिक योजना उतरवून आणली. हालेलुया, हालेलुया. आणि ती दिसायला खूप चांगली नव्हती योजना, ती डिस्टर्ब करणारी योजना होती. कधी कधी परमेश्वर ज्यावेळेला आमच्याशी बोलतो, त्याची इच्छा आम्हाला व्यक्त करतो, ते कधी कधी आम्हाला आवडत नाही, कधी कधी आम्हाला पटत नाही. परंतु जर ती देवाची इच्छा असेल तर आम्हाला ते करणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेला आम्ही ते करू, अलौकिकता आमच्यामधून बाहेर आलेली आम्हाला दिसेल. कोणीतरी आमेन म्हणेल. मरियेला कसं वाटलं असेल की मी अजून कुठल्या पुरुषाला ओळखलेली नाहीये शारीरिकरित्या आणि मी गर्भवती आहे, माझी बदनामी होईल, नको रे बाबा असा इशू. परंतु तिने स्वीकार केला. तिच्या योजनेला तिने बाजूला ठेवून देवाच्या योजनेला तिने आत आणलं.
परमेश्वर अनेक वेळा त्याची योजना आमच्या योजनेच्या मध्ये आड आणतो. हालेलुया. देवा, प्रार्थना आपण करतो, तुझी इच्छा पूर्ण होऊ दे, तुझी इच्छा पूर्ण होऊ दे, पण करायचं मात्र आपल्या इच्छेप्रमाणेच. काही लोक आहेत, त्यांना तुम्ही कितीही सांगा, असं असं कर बरं का, हे झाल्यानंतर असं कर, हे झाल्यानंतर असं कर, मग हे केल्यावर असं कर, हो म्हणतील तुमच्यासमोर. हॅलो, हो म्हणतील तुमच्यासमोर, परंतु तुमची पाठ फिरली, त्यांना जे करायचं तेच करणार. आणि नंतर वाईट काय तर होतंय, मग पस्तावा करत बसतात. मग ते म्हणतात, पास्टर तुम्ही म्हणला होता ते बरोबर होतं, आम्ही तसं करायला पाहिजे होतं. मरियाने तसं केलं नाही. परमेश्वराने दूत पाठवला, परमेश्वराने तिच्या योजनेला अडवून, योसेफाच्या योजनेला अडवून स्वतःची योजना त्यांच्यामध्ये आणली आणि त्या दोघांनी त्या योजनेचा स्वीकार केला. गॉड इंटरव्हीन्स इन आवर लाईफ अँड इन आवर प्लॅन्स. आमेन. हालेलुया. आणि ते देवाची योजना घेतल्यानंतर, आपल्या आतमध्ये घेतल्यानंतर, आम्हाला कठीण समयातून जरी जाणं असलं तरी आम्ही जायलाच पाहिजे, कारण देवाच्या योजनेमध्ये आमची उत्तमता लपलेली आहे. कोणीतरी आमेन म्हणा. देवाच्या योजनेमध्ये आमची उत्तमता लपलेली आहे. आज आम्ही मरियेविषयी का बोलतो? आज आम्ही मरियेविषयी का बोलतो? कारण तिने स्वतःची योजना बाजूला ठेवून देवाची योजना आपल्यामध्ये घेतली. हालेलुया. हालेलुया. जर आम्ही देवाच्या योजनेचं आमच्या जीवनामध्ये स्वागत करू तर आमच्या विषयीही आमच्या नंतर लोक बोलणार. मागच्या लोकांचा तर अजिबात विश्वास नाही आहे. काही लोक म्हणाले सुटतंय कधी, केक कधी खायला मिळतंय. नावं घेऊ नका. एनिवे, माझ्याकडे 10 मिनिटापेक्षा कमी वेळ आहे. विसावं वचन काय म्हणतंय? असे विचार योसेफाच्या मनात घोळत असता की मला हिला सोडून टाकायचं आहे. प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. हालेलुया. God does not only intervene, he also initiates. देवा फक्त हस्तक्षेप घालत नाही, तो काही गोष्टींची सुरुवात करतो. तिच्या पोटात काहीतरी आहे ज्याच्यापासून एक नवीन सुरुवात होणार आहे, असं योसेफाला स्वर्गदूत सांगतोय. हालेलुया. God will intervene, but he will also initiate something in your life. देव हस्तक्षेप फक्त घालतो आणि तुमच्या योजनेला अडवत नाही, परंतु त्याची योजना तुमच्यामध्ये आणून कुठल्या तरी एका उत्तम नवीन गोष्टीची सुरुवात आमच्या जीवनामध्ये तो करतो. त्याचं स्वागत आम्ही करणं गरजेचं आहे. कोणीतरी आमेन म्हणेल. हालेलुया. Hallelujah. God just didn't intervene. He started something before they could start anything. मरिया योसेफाला शारीरिकरित्या ओळखत नव्हती, जवळ आलेली नव्हती, तरी देखील ती गर्भवती झाली पवित्र आत्म्याच्या द्वारे. याचा अर्थ काय? मी तुमच्या दोघांच्या जीवनामध्ये तुम्ही काहीतरी सुरू करण्या अगोदर मीच काहीतरी प्रथम सुरुवात करत आहे. हालेलुया. हालेलुया. आम्ही काहीतरी सुरू करून चूक करण्याच्या ऐवजी परमेश्वराला आम्ही सांगणं हे बरं आम्हाला की देवा आम्ही नाही, तू सुरू कर. जे तू सुरू करशील ते आम्हाला व्यवस्थित पाळू दे. जे तू आम्हाला सुरू करून आमच्या आत पोटामध्ये दिलेलं आहे ते आम्हाला 9 महिने व्यवस्थित पाळू दे, म्हणजे ते कायमचं टिकणारं असणार आहे. कोणीतरी आमेन म्हणेल. हालेलुया. हालेलुया. 20 वचन परत वाचतो. असे विचार त्याच्या मनात घोळत असता पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा,
तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. हालेलुया. अँड द एंजल सेड, जोसेफ, डिसेंडंट ऑफ डेव्हिड. स्वर्गदूत काय म्हणाला योसेफाला? योसेफा, हा मराठीत काय आलं इथं? योसेफा, दाविदाच्या पुत्रा. योसेफा, दाविदाच्या पुत्रा. फक्त योसेफ म्हणाला असता, त्याचं योसेफाचं आडनाव घेतलं असतं, त्याचा खरा जो बाप आहे त्याचं नाव त्यांनी घेतलं असतं, परंतु स्वर्गदूत काय म्हणतो? योसेफा, दाविदाच्या कुळातला, दाविदाचा पुत्र जो तू आहेस, मी तुझ्याशी बोलतोय, तू माझं ऐक. आठवण करून देतो परमेश्वर योसेफाला की योसेफ कुठल्या लिनिएज मधून आलेला आहे, कुठल्या कुळातून आलेला आहे, त्याच्या आतमध्ये कुठलं रक्त आहे, हे त्याची आठवण स्वर्गदूत आणि परमेश्वर योसेफाला करून देत आहे. त्याच्यानंतर त्याला सहायता प्राप्त झाली होय म्हणण्यासाठी, कारण त्याला कळालं, बोलण्या अगोदर स्वर्गदूताने दाविदाची आठवण करून दिली, म्हणजे जी भविष्यवाणी करून देण्यात येत होती की दाविदाच्या कुळातून एक असा जन्माला येणार आहे जो अखंड सृष्टीचा उद्धार करता बनणार आहे, त्याच्याविषयीचा स्वर्गदूत बोलत आहे. हे योसेफाला त्याच्यानंतर कळालं. डू नॉट फॉरगेट वेअर यू कम फ्रॉम. तुम्ही कुठून येता हे विसरू नका. तुम्ही कुठल्या रक्तामधून येता हे विसरू नका. तुम्ही कुठल्या कुळातून येता हे कधी विसरू नका. तुम्ही कुठल्या लिनिएज मधून येत आहात हे विसरू नका. तुमच्या आतमध्ये जे रक्त आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आहे, आणि म्हणून जे जे भविष्यवाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आणि साठी झालेली आहे ते तुमच्यासाठी देखील सत्य घडणार होय आणि आमेन, असंच होणार आहे. हालेलुया. आणि म्हणून योसेफाने विश्वास ठेवला. का? कारण स्वर्गदूताने त्याला आठवण करून दिली की तू कुठून आलेला आहेस, दाविदाच्या कुळातून तू आलेला आहेस, आणि त्याच्यावर भविष्यवाणी झाली, म्हणून हे आता तुझ्या जीवनामध्ये घडत आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्ही आणि मी देखील दाविदाच्या लिनिएजमधून आहोत, म्हणजे जे काही त्याच्यासाठी बोलण्यात आलं ते आमच्या जीवनामध्ये घडणार होय आणि आमेन. आहा, होय आणि आमेन. जे काही दाविदाच्या कुळासाठी साठवून ठेवलेलं आहे ते सर्व तुमच्या आणि माझ्यासाठी होणार होय आणि आमेन. जे काही अब्राहमाच्या वंशजासाठी साठवून ठेवलं, त्यांच्यासाठी अभिवचन देण्यात आलं, ते तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी होय आणि आमेन असणार आहे. म्हणजे आहे, कोणीतरी आमेन म्हणा. हालेलुया, हालेलुया. गॉड विल इनिशिएट, गॉड विल इंटरप्ट. देव काहीतरी सुरुवात करेल, देव काहीतरी अडवेल, आणि त्यानंतर काहीतरी अद्भुत गोष्टींची सुरुवात नक्की आणि नक्की करणार. हालेलुया. माझ्याबरोबर आणखीन एक वचन वाचू शेवटचं, आणि मग मी इथे संपवणार आहे. मग ते पहिल्या अध्यायामध्येच राहा आणि 25वं वचन 25. तरी तिला प्रथम पुत्र होईपर्यंत त्याने तिला जाणले नाही, मग त्याने त्याचे नाव येशू ठेवले. काय म्हटले? तरी तिला प्रथम पुत्र होईपर्यंत. हा कोण आहे प्रथम पुत्र? जो पवित्र आत्मा तिच्यावरती उतरून आला आणि त्याच्यामुळे ती जी गर्भवती झाली, तो पुत्र होईपर्यंत योसेफाने मरियेला जाणलं नाही. Joseph did not interrupt what God started. तुमचं लक्ष माझ्याकडे आहे का? काही जणांचं नाही आहे. मी परत तिला सांगतो. Joseph did not interrupt what God started. परमेश्वराने जे त्यांच्या जीवनामध्ये सुरू केलं त्याला आडकाठी योसेफाने आणली नाही. Not a single human effort was added by Joseph into what God was doing in their life. एकही मानवी विचार, एकही मानवी कृत्य
योसेफाच्या द्वारे झालं नाही. त्याने स्वतःला अडवून ठेवलं, त्याने स्वतःला राखून ठेवलं. त्याने म्हटलं, जोपर्यंत परमेश्वराने योजून ठेवलेला जन्म घेत नाही तोपर्यंत मी मर्याला स्पर्शही करणार नाही. वाव. देवा, जोपर्यंत तुझे बोललेलं आहेस, जोपर्यंत ते जे तू माझ्या आतमध्ये दिलेलं आहेस ते जोपर्यंत पूर्ण होत नाही, ते जोपर्यंत जन्मास येत नाही तोपर्यंत मी माझ्या तऱ्हेने मानवी श्रम, मानवी काम, मानवी कृत्य ह्याच्यामध्ये घोळणी घालणार नाही. मग ते माझ्या शब्दाद्वारे असू दे, माझ्या स्पर्शाद्वारे असू दे, माझ्या बोलण्याद्वारे असू दे, कुठल्याही तऱ्हेने असू दे. योसेफाने विचार केला, विश्वास ठेवला की परमेश्वराने त्यांच्यामध्ये काहीतरी सुरू केलेलं आहे. अनेक वर्षांपासून जे अभिवचन आणि भविष्यवाणी देण्यात आली ती भविष्यवाणी आम्ही आज घेऊन चाललेलो आहोत. ह्याच्यामध्ये मी अजिबात मानवी हात लावणार नाही, अजिबात मानवी हात लावणार नाही. आज ख्रिस्त येशूच्या जन्माच्या दिवशी आम्ही इथे एकत्र साजरा करण्यासाठी आम्ही जसं एकत्र जमलेलो आहोत, आम्ही आनंद करता करता ह्याचा देखील आम्ही विचार करायला पाहिजे. परमेश्वर आमच्या जीवनामध्ये काहीतरी सुरू करू इच्छितोय. 2025 लवकरच येत आहे. काहीतरी नवीन सुरू होणार आहे. कोणतरी कोणाला तरी म्हणा, काहीतरी नवीन सुरू होणार आहे. देयर इज समथिंग न्यू बिगिनिंग. काहीतरी नवीन सुरू होणार आहे. मला असं वाटतं की आम्ही आणखीन कमीत कमी 4 ते 5 वेळा हे बोलायला पाहिजे. काहीतरी नवीन सुरू होत आहे, काहीतरी नवीन सुरू होत आहे. कम ऑन, काहीतरी नवीन सुरू होत आहे, काहीतरी नवीन सुरू होत आहे. हालेलुया, हालेलुया. आणि आजच्या दिवशी आम्ही देवाला एक अभिवचन देऊ, जे तू सुरू करशील त्याच्यात मानवी हात आम्ही घालणार नाही, त्याच्यामध्ये आम्ही मानवी हात घालणार नाही. जसं योसेफाने मरियेला शारीरिकरित्या दूर ठेवलं जन्म होईपर्यंत येशूचा, तोपर्यंत देवा तुझ्या योजनेला आम्हाला हात लावता कामा नये. तुझी योजना पूर्ण होऊ दे देवा, तुझी योजना पूर्ण होऊ दे. हालेलुया, हालेलुया.